नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण एका धोरणाविषयी माहिती पाहणार आहोत। स्पर्धा परीक्षेमध्ये राज्यसेवा पूर्व मुख्य तसेच कंबाईन पूर्व आणि STI मुख्य किंवा इतर स्पर्धा परीक्षेला सुद्धा एक महत्त्वपूर्ण धोरण म्हणून राजकोषीय धोरण या घटकावर प्रश्न विचारले जातात, जसं आपण फिस्कल पॉलिसी असंही म्हणतो। बघा मित्रांनो, अर्थव्यवस्थेमध्ये या धोरणाचं महत्त्व काय, राजकोषीय धोरण म्हणजे काय, राजकोषीय धोरणाची साधनं आणि राजकोषीय धोरणाचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो, आजच्या लेक्चरमधून तुम्हाला याविषयी माहिती मिळून जाईल। तर आपण सुरुवात करू। बघा, अर्थव्यवस्थेत दोन महत्त्वाच्या संकल्पना आहेत, त्यापैकी एक म्हणजे भाववाढ ही संकल्पना आहे, ज्याला आपण इन्फ्लेशन, त्याला चलनवाढ, चलन फुगवटा, मुद्रास्फीती किंवा इत्यादी नावाने ओळखतो। ह्या व्यतिरिक्त आणखी एक संकल्पना आहे, ती म्हणजे भाव घट, ज्याला डिफ्लेशन म्हणतो आपण, चलन घट म्हणतो किंवा अर्थव्यवस्थेमध्ये होणारी घसरण इत्यादी अर्थाने आपण ते वापरतो। ठीक आहे, तर बघा, भाववाढ आणि भावघट ह्या दोन्हीचं नियंत्रण कोण करतं ह्याचा विचार आपल्याला करायचा आहे। भाववाढ आणि भावघट ह्या दोन संकल्पनेचं नियंत्रण कोण करतं? तर मित्रांनो, या दोन्ही घटकांच्या नियंत्रणासाठी दोन स्वतंत्र यंत्रणा काम करतात। त्यापैकी एक शासन आहे, गव्हर्नमेंट, शासन त्यासाठी राजकोषीय धोरण जाहीर करतं। तर दुसरी एक यंत्रणा आहे, ती म्हणजे RBI, भारताची मध्यवर्ती बँक। मध्यवर्ती बँकेकडून दर 2 महिन्याला एक धोरण जाहीर केलं जातं, ते म्हणजे मौद्रिक धोरण होय, मौद्रिक धोरण। ठीक आहे, बघा, मौद्रिक धोरण हे बायोमंथली आहे, ज्याला आपण चलनविषयक धोरण, नाणे धोरण, त्यालाच RBIची चलन नीती म्हणतो, त्याला मॉनिटरी पॉलिसी असे नाव आहे। ठीक आहे, हे बायोमंथली आहे मित्रांनो, बायोमंथली म्हणजे द्वैमासिक आहे। दर 2 महिन्याला RBI किंवा RBIची मौद्रिक धोरण समिती हे धोरण जाहीर करते। तर सरकारचं राजकोषीय धोरण म्हणजे सरकारचं वार्षिक धोरण असेल, जे सरकार दरवर्षी अर्थसंकल्प किंवा बजेट जाहीर करतं। ह्या अर्थसंकल्पामध्येच राजकोषीय धोरण समाविष्ट असतं। मग राजकोषीय धोरणाची साधनं वगैरे आपल्याला बघायची आहेत। मग भाववाढ नियंत्रण करणं हे कार्य कुणाचं आहे असं विचारलं असेल तर ते शासनाचं कार्य आहे, पण प्रत्यक्षामध्ये भाववाढ आणि भावघट या दोन्हीचं नियंत्रण करण्याची जबाबदारी दोघांवरही आहे। ठीक आहे, सरकार त्यासाठी राजकोषीय धोरण, तर RBI मौद्रिक धोरण जाहीर करते। बघा, वस्तूच्या किमतीमध्ये सतत वाढ होत गेली तर अर्थव्यवस्थेमध्ये तेजीची अवस्था निर्माण होते। व्यापार चक्रामध्ये तुम्ही अभ्यासला असेल तेजी आणि मंदी। ठीक आहे, किमती खूप वाढल्या, पूर्ण रोजगाराची अवस्था असेल किंवा उत्पादनामध्ये वाढ होत असेल, लोकांना उत्पन्न जास्त मिळत असेल, ह्या सगळी जी अवस्था आहे त्याला काय म्हणतो आपण? तेजी। या उलट अर्थव्यवस्थेमध्ये चलन घट असेल, उत्पादन कमी झालं असेल किंवा रोजगार कमी झाला असेल, ह्या इत्यादी घटकांचा परिणाम म्हणून जर किमती सतत कमी होऊ लागल्या तर बाजारामध्ये मंदीची अवस्था निर्माण होते। ह्यालाच व्यापार चक्र असं नाव आहे। तेजी मंदीची चक्र म्हणजेच व्यापार चक्र आहेत। ठीक आहे, मग व्यापार चक्राचे नियंत्रण करण्याचं काम सरकारचं आणि RBIचं आहे। एक महत्त्वाची गोष्ट तर काय लक्षामध्ये घ्यायची आहे, RBIचं मौद्रिक धोरण मंदीमध्ये इतकं जास्त प्रभावी नाही जेवढं सरकारचं राजकोषीय धोरण आहे। येथे लक्षात काय म्हणतोय? बघा, भाववाढ कमी करायची असेल किंवा भावघट कमी करायची असेल तर अल्पकाळामध्ये RBIच्या धोरणाचा परिणाम हा जास्त होतो, पण जर देशामध्ये तेजी किंवा मंदी असेल आणि हे नियंत्रणामध्ये आणायचं असेल तर सरकारच्या राजकोषीय धोरणाचा होणारा परिणाम हा खूप जास्त असतो। म्हणून राजकोषीय धोरणाला महत्त्वाचं स्थान आहे। ठीक आहे, या संकल्पनेच्या आपण खोलामध्ये जाऊ। बघा, ही संकल्पना सगळ्याच परीक्षेला खूपच महत्त्वाची आहे, त्यामुळे लक्षपूर्वक ऐका। सुरुवातीलाच ही संकल्पना क्लिअर करण्याच्या अगोदर राजकोषीय धोरणाची पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो। बघा, राजकोषीय धोरणाची पार्श्वभूमी काय आहे, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड बघू आपण। ह्या धोरणाला कधीपासून महत्त्व प्राप्त झालं? सुरुवातीच्या कालखंडात म्हणजे 1950च्या अगोदर की 1929च्या अगोदर जगामध्ये मौद्रिक धोरणाला महत्त्व जास्त होतं। ठीक आहे, भाववाढ किंवा अर्थव्यवस्थेचं नियंत्रण करण्यासाठी मौद्रिक धोरण प्रभावी पद्धतीने वापरलं जायचं, पण नंतरच्या काळात या धोरणाचं महत्त्व कमी झालं की आजही ते महत्त्व आहे, पण मंदीमध्ये ते जास्त प्रभावशाली ठरत नाही। कारण काय, RBIने जाहीर केलेले व्याजदर त्याची अंमलबजावणी स्थानिक पातळीपर्यंत होईलच शाश्वती सांगू शकत नाहीत, किंवा परत ठेवींचे प्रकार आहेत, व्यापारी बँका जास्त उत्पन्न प्राप्त करण्यासाठी RBIच्या नियमांचं काटेकोर पालन करत नाहीत, अशा बऱ्याच अडचणी किंवा मर्यादा मौद्रिक धोरणाला आहेत। म्हणून हे धोरण मंदीच्या काळात कुठेतरी कमी पडतं। त्यामुळे या मौद्रिक धोरणाच्या ऐवजी राजकोषीय धोरणाला हळूहळू महत्त्व प्राप्त होत गेलं। या धोरणाचं समर्थन बघा कधी केलं गेलं, तुम्हाला माहिती असेल 1929 या काळात
या वर्षामध्ये जगात जागतिक मंदीची अवस्था आली होती, ज्याला आपण जागतिक मंदी किंवा वर्ल्ड डिप्रिसिएशन म्हणतो किंवा रिसेशन म्हणतो, मंदीची अवस्था. ह्याची सुरुवात अमेरिका या देशामधून झाली होती. ठीक आहे. त्याच्या अगोदर म्हणजे ज्यावेळेला पहिलं महायुद्ध संपलं त्यावेळेला म्हणजे 1919मध्ये एक अर्थतज्ञ आहेत लॉर्ड जे.एम. केन्स स्थूल अर्थशास्त्राचे जनक म्हणतो आपण त्यांना, मिश्र अर्थव्यवस्था यांनीच मांडलेली आहे. ठीक आहे. मग यांनी त्यावेळेला काय केलं तर 1919मध्ये पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर त्याचे परिणाम लक्षामध्ये घेऊन त्यांनी एक भाकीत केलं, एक पत्र लिहिलं, आर्टिकल लिहिलं आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की इथून पुढं जगात 10 वर्षाला मंदीची अवस्था आलेली असेल. मग केन्सनं 1919मध्ये केलेलं भाकीत पुढं तब्बल 10 वर्षानंतर जशाच तसं ते खरं ठरलं आणि मग या गोष्टीमुळं केन्स यांचं आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राला महत्त्व वाढलं. यापूर्वी जगामध्ये अर्थशास्त्रावर किंवा अर्थव्यवस्थेवर ॲडम स्मिथ यांच्या विचारांचा प्रभाव हा जास्त होता. ॲडम स्मिथ कोण आहेत तर सगळ्यांनाच माहिती आहे की अर्थशास्त्राचे जनक आहेत, फादर ऑफ इकॉनॉमिक्स. त्यांनी वेल्थ ऑफ नेशन नावाचा ग्रंथ लिहिला आहे 1776मध्ये. पण त्यांनी एक संकल्पना मांडली आहे, शासकीय निरहस्तक्षेप. ठीक आहे. शासकीय निरहस्तक्षेप. तर निरहस्तक्षेप म्हणजेच काय तर हस्तक्षेप विरहित अर्थव्यवस्था, म्हणजे अशी अर्थव्यवस्था ज्या अर्थव्यवस्थेत शासनाचा हस्तक्षेप नसतो. वस्तूच्या किमती मार्केट फोर्सेस म्हणजे डिमांड अँड सप्लाय ह्या दोन्हीच्या फोर्सेसमधून वस्तूची किंमत ठरते किंवा मागणी आणि पुरवठा या दोन्हीच्या संतुलनामधून वस्तूची किंमत ठरते. सरकार त्यामध्ये कुठेच हस्तक्षेप करत नाही. शासनाचा हस्तक्षेप नसणारी अर्थव्यवस्था ही स्मिथला अभिप्रेत होती, तशी त्यांनी संकल्पना मांडली होती. ह्याचा प्रभाव जागतिक अर्थव्यवस्थेवर सुद्धा होता. त्यात मग मुक्त अर्थव्यवस्था ही संकल्पना पुढे आली आणि भांडवलशाहीचा विकास होत गेला. हे आपण मागे वाचलेलंच आहे. यानंतर निरहस्तक्षेपाच्या धोरणाच्या नंतर आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये ज्यावेळेला मंदीची अवस्था निर्माण झाली त्यावेळेला केन्स यांचं बाकीत खरं ठरल्यानंतर अमेरिकन गव्हर्नमेंटने केन्सकडे मागणी केली की मंदीतून बाहेर कसं यायचं यासाठी मार्गदर्शन करा. आणि त्यावेळेला म्हणजेच 1936मध्ये केन्स यांनी एक पुस्तक लिहिलं आहे, द जनरल थेअरी ऑफ, पुस्तकाचं नाव लक्षात ठेवा, द जनरल थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी. हे केन्स यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं नाव आहे. जगप्रसिद्ध ग्रंथ आहे. या ग्रंथात केन्सनी मंदीतून बाहेर कसं यायचं ह्याच्या उपाययोजना सांगितल्यात. त्यात ते काय म्हणतात, इथं सरकारचा हस्तक्षेप नव्हता स्मिथच्या विचारानुसार, पण केन्स यांच्यामध्ये जर मंदीतून बाहेर यायचं असेल तर या काळात मौद्रिक धोरण अपयशी ठरतं. त्याच्याऐवजी अर्थव्यवस्थेमध्ये शासनाचा हस्तक्षेप झाला पाहिजे. सरकारने शासकीय साधनांचा म्हणजे खर्च आणि उत्पन्न किंवा कर किंवा कर्ज असेल या साधनांचा अशा दिशेने वापर केला पाहिजे जेणेकरून अर्थव्यवस्थेमध्ये अनुकूल वातावरण निर्माण होईल आणि मंदीची अवस्था ही हळूहळू निघून जाईल. म्हणजेच काय तर अर्थव्यवस्थेमध्ये निरहस्तक्षेपाच्या ऐवजी शासनाचा हस्तक्षेप ह्याला महत्त्व प्राप्त झालं. ठीक आहे. पण तिथून म्हणजेच 1929च्या नंतर आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रात राजकोषीय धोरणाचं महत्त्व वाढत गेलं. ठीक आहे. राजकोषीय धोरणाचा पुरस्कार कोणी केला आहे असं जर विचारलं तर हे नाव लक्षात ठेवा, लॉर्ड जे.एम. केन्स यांनी त्याचा पुरस्कार केला आहे. आणि त्यानंतर मात्र आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये राजकोषीय धोरणाचं महत्त्व वाढल्याचं आपण पाहू शकतो. पुढे जाऊ बघा मित्रांनो, आपण राजकोषीय धोरणाचा अर्थ काय होतो, ज्याला राजकोषीय नीती असंही म्हटलं जातं, फिस्कल पॉलिसीचा अर्थ काय होतो बघा. ज्यावेळेला आपण अर्थव्यवस्थेचा विचार करतो त्यावेळेला अर्थव्यवस्थेमध्ये काही महत्त्वाच्या संकल्पना आहेत. तर कुठल्या तर त्यापैकी एक आहे राष्ट्रीय उत्पन्न. ठीक आहे. त्या व्यतिरिक्त उत्पादन आहे, कृषी उद्योग किंवा सेवा क्षेत्रामधला असेल उत्पादन. त्या व्यतिरिक्त परत रोजगार आहे, जी सगळ्यात महत्त्वाची संकल्पना आहे रोजगार. ठीक आहे. आणखी असे बरेच घटक आहेत, राष्ट्रीय उत्पन्न असेल, उत्पादन असेल किंवा रोजगार असेल. ह्या सगळ्या घटकावर अनुकूल परिणाम घडून येईल अशा प्रकारचं धोरण जाहीर केलं गेलं पाहिजे आणि प्रतिकूल परिणाम हा टाळता येईल अशा प्रकारे राजकोषीय साधनांमध्ये बदल करणं म्हणजे राजकोषीय धोरण होय. ठीक आहे. मी तर राजकोषीय साधन हा शब्द वापरला. बघा व्याख्या काय होते, राष्ट्रीय उत्पन्न, उत्पादन आणि रोजगार यावर अनुकूल परिणाम होईल व प्रतिकूल परिणाम टाळता येईल अशा प्रकारे सरकारच्या उत्पन्न आणि खर्च या पद्धतीमध्ये बदल केला गेला पाहिजे. या सरकारच्या धोरणाला
राजकोषीय धोरण असं म्हणतात. त्या व्याख्येमध्ये दोन गोष्टीला खूप महत्त्व आहे. एक म्हणजे सरकारचं खर्च आणि दुसरं म्हणजे सरकारचं उत्पन्न. हे अशा पद्धतीनं असलं पाहिजे ज्याचा अनुकूल परिणाम ह्या तिन्ही घटकावर घडून येईल. बघा मित्रांनो, अनुकूल परिणाम म्हणजे काय, पॉझिटिव्ह इम्पॅक्ट म्हणजे काय. अर्थव्यवस्थेमध्ये सरकारने जर खर्च वाढवला असेल तर उत्पादनामध्ये वाढ होईल, परिणामी उत्पादन वाढेल, रोजगारसुद्धा वाढेल. ठीक. जर सरकारने खर्चामध्ये कपात केली असेल तर प्रतिकूल परिणाम घडून येईल. प्रतिकूल परिणाम कमी करायचा आहे म्हणजेच काय, रोजगार कमी झाला असेल तर तो वाढवायचा आहे, उत्पादन कमी झालं असेल तर त्यामध्ये वाढ घडवून आणायची आहे, राष्ट्रीय उत्पन्न कमी झालं असेल तर ते सुद्धा वाढवायचं आहे. ह्याला आपण प्रतिकूल परिणाम कमी करणं असं म्हणतो. ह्यालाच राजकोषीय धोरणाचा अर्थ म्हणू शकतो आपण. पुढे बघा, राजकोषीय धोरणाची काही महत्त्वाची उद्दिष्टे आहेत आणि साधनं आहेत. राजकोषीय धोरणाची उद्दिष्टे आणि साधने. त्याच्या अगोदर आपण दोन प्रकार बघू. राजकोषीय धोरणाचे प्रकार बघा, दोन महत्त्वाचे प्रकार आहेत. राजकोषीय धोरण एकतर संकुचित राजकोषीय धोरण असेल किंवा दुसरं विस्तृत राजकोषीय धोरण असेल. विस्तृत राजकोषीय धोरण, त्याला व्यापक राजकोषीय धोरण आपण असे म्हणू शकतो. व्यापक राजकोषीय धोरण. ठीक आहे. बघा याचा अर्थ काय होतो. अर्थव्यवस्थेमध्ये ज्या वेळेला तेजी किंवा मंदी असेल किंवा भाववाढ किंवा भावघट असेल, ह्या घटकांचं नियंत्रण करायचं असेल तर सरकार नेमकं कोणत्या पद्धतीचं धोरण जाहीर करतं त्यानुसार यात बदल केली जातात. संकुचित धोरण जर असेल तर संकुचित धोरणामध्ये खर्च, कर्ज किंवा कर रचना यामध्ये कपात केली जाते. म्हणजे खर्च कमी केला जातो, कर्ज कमीत कमी घेतलं जातं. ठीक आहे. या सगळ्या किंवा कर सवलती दिल्या जात नाहीत असं धोरण असेल तर ते संकुचित धोरण आहे. सरकारच्या सार्वजनिक खर्चामध्ये वाढ करणे, करामध्ये सवलत देणे किंवा मग उत्पन्नामध्ये वाढ घडवून आणणे किंवा इतर कुठल्याही साधनामध्ये अनुकूल बदल घडवून आणणे म्हणजे काय असेल, विस्तृत धोरण आहे किंवा व्यापक धोरण आहे. आणखी जास्त खोला जाऊ आपण. बघा, अर्थव्यवस्थेमध्ये जर तेजीची अवस्था असेल तर संकुचित धोरण जाहीर केलं जातं आणि अर्थव्यवस्थेमध्ये जर मंदीची अवस्था असेल तर विस्तृत धोरण जाहीर केलं जातं. ठीक आहे. सोप्या भाषेमध्ये असं लक्षात ठेवा, मंदी दूर करण्यासाठी सरकारने खर्चामध्ये वाढ केली असेल तर ते विस्तृत धोरण, आणि जर तेजी दूर करण्यासाठी सरकारने खर्च कमी केला असेल तर ते संकुचित धोरण असेल. ठीक आहे. मग कोणत्या काळात सरकार कशा प्रकारचं धोरण जाहीर करतं ह्याला महत्त्व प्राप्त होतं. देशामध्ये भावघट असेल तर विस्तृत धोरण, भाववाढ असेल, मंदी असेल. ठीक आहे. तर मंदीची अवस्था म्हणजेच काय असेल, वस्तूच्या किमती कमी होतील म्हणजे भावघट आहे, असं असेल तर विस्तृत धोरण जाहीर होईल. या उलट तेजी असेल म्हणजेच काय आहे, भाववाढ आहे. ती भाववाढ कमी करायची असेल, पैसा कमी झाला पाहिजे, आणि पैसा कमी करायचा असेल तर सरकारचा खर्च कमी झाला पाहिजे. असं सरकारने धोरण जाहीर केलं असेल तर ते विस्तृत धोरण असेल. मग तुम्हाला कधी कधी परीक्षेला असा प्रश्न विचारला जातो की सरकार भाववाढीच्या काळामध्ये कशा प्रकारचं राजकोषीय धोरण जाहीर करेल. पर्याय, संकुचित राजकोषीय धोरण किंवा विस्तृत राजकोषीय धोरण. तुम्हाला त्याचं योग्य उत्तर देता आलं पाहिजे. ठीक आहे. आपण थोडं पुढच्या घटकाकडे जाऊ. ही झाली दोन महत्त्वाची राजकोषीय धोरणाचे प्रकार. मित्रांनो, लक्षपूर्वक हा व्हिडिओ बघा, कारण परीक्षेमध्ये या घटकावर बरेच प्रश्न विचारलेले आहेत. बघा, पुढचा घटक राजकोषीय धोरणाची उद्दिष्ट आहेत. राजकोषीय धोरणाची उद्दिष्ट. मग कोणकोणती उद्दिष्टे आहेत तर त्यातलं सगळ्यात सर्वप्रथम सार्वजनिक उत्पन्न व खर्च यांचा योग्य उपयोग करणे हे राजकोषीय धोरणाचं सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. म्हणजे सरकारने खर्च आणि किंवा उत्पन्न ह्यांची दिशा ठरवताना ती अशा पद्धतीने ठरवायला पाहिजे ज्याचा अनुकूल परिणाम हा बाजारपेठेवर घडून येईल. अशा प्रकारचं धोरण जाहीर करणं हे बंधनकारक असतं. ह्या व्यतिरिक्त वित्तीय स्थैर्य आहे किंवा आर्थिक स्थैर्य आहे. ठीक आहे. सरकारचं आर्थिक स्थैर्य, इकॉनॉमिकल स्टॅबिलिटी म्हणतो आपण त्याला. अर्थव्यवस्था स्थिर करण्यासाठी सरकार अशा पद्धतीनं धोरण जाहीर करेल जेणेकरून बाजारात स्थिरता प्राप्त होईल. किमती खूप वाढल्या तर तेजी निर्माण होते, किमती खूप कमी झाल्या मंदी निर्माण होते. तेजी किंवा मंदी यांचं नियंत्रण, भाववाढ किंवा भावघट यांचं नियंत्रण करणे म्हणजेच काय करणे, अर्थव्यवस्थेमध्ये स्थैर्य प्राप्त करणे. ते स्थिरता मिळवण्यासाठी सरकार राजकोषीय धोरण जाहीर करतं, हे त्यामागचं महत्त्वाचं एक उद्दिष्ट आहे. या व्यतिरिक्त व्यापार चक्राचे नियंत्रण
हा पण राजकोषीय धोरणाचा एक महत्त्वाचा घटक आपल्याला म्हणता येईल. मग व्यापार चक्र म्हणजे काय असतील? ट्रेड सायकल ज्याला म्हणतो. बघा, व्यापार चक्राचा अर्थ काय होतो? मी आत्ताही म्हणालो होतो पाठीमागेच, तेजी किंवा मंदीची चक्र म्हणजे व्यापार चक्र आहेत. या व्यापार चक्रावर स्वतंत्र एक व्हिडिओ नंतर मी तयार करेन. अर्थव्यवस्थेमध्ये नैसर्गिक बदल घडून येतात, हे लाटेंसारखे असतात. ठीक आहे, म्हणजे कधी मंदीची अवस्था आहे तर कधी तेजीची अवस्था निर्माण होते. दर 10 वर्षाला ही सामान्य बदल अर्थव्यवस्थेमध्ये घडून येतात. ह्या बदलांचं नियंत्रण करणे म्हणजेच काय करणे? व्यापार चक्राचं नियंत्रण करणे हा सरकारच्या राजकोषीय धोरणाचा एक महत्त्वाचं उद्दिष्ट असेल. या व्यतिरिक्त विकास दरात वाढ करणे, विकास दरामध्ये वाढ घडवून आणणे. विकास दर म्हणजेच आपला डेव्हलपमेंट आहे किंवा काय म्हणू आपण त्याला, वृद्धी दर आहे. आता विकास दरामध्ये वाढ करायची असेल तर उत्पादन वाढलं पाहिजे, रोजगार वाढला पाहिजे, पूर्ण रोजगार ही अवस्था निर्माण झाली पाहिजे, लोकांच्या क्रयशक्तीमध्ये वाढ झाली पाहिजे, अर्थव्यवस्थेमध्ये भरभराट झाली पाहिजे. हे सगळं घडून आणायचं असेल तर सरकारची गुंतवणूक वाढायला पाहिजे, म्हणजेच सरकारचा खर्च वाढला पाहिजे किंवा विस्तृत धोरण हे असायला पाहिजे. ठीक आहे, म्हणून सरकार किंवा मग कोणती अवस्था आहे त्यानुसार ते धोरण जाहीर करतं. विकासात वाढ घडून आणणे हे सरकारच्या राजकोषीय धोरणाचं एक महत्त्वाचा घटक आहे असं म्हणता येईल. या व्यतिरिक्त भाववाढ नियंत्रण आहे, हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. भाववाढीचं नियंत्रण. बरं, फक्त सरकारच्या राजकोषीय धोरणामुळे भाववाढीचं नियंत्रण होतं का? तर अजिबात नाही. भाववाढीसोबत भाव घट म्हणजे डिफ्लेशन, चलन घट, या दोन्ही संकल्पनांचं नियंत्रण केलं जातं, हे लक्षामध्ये असू द्या. भाववाढ आणि भावघट या दोन्ही संकल्पनांचं नियंत्रण केलं जातं, हा त्यामागचा महत्त्वाचा एक घटक आहे. उत्पन्नाचे न्याय्य वाटप करणे, उत्पन्नाचे न्याय्य वाटप करणे हे देखील राजकोषीय धोरणाचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. ठीक आहे, सरकार जो काही खर्च करतं किंवा लोकांकडून प्राप्त होणारं सरकारचं उत्पन्न म्हणजे कर, त्याचा योग्य विनियोग करणे किंवा योग्य वापर करणे म्हणजेच उत्पन्नाचं काय करणे? न्याय्य वितरण करणे असा त्याचा अर्थ होईल. अशा बऱ्याच प्रकारची सरकारची वित्तीय साधने आहेत आणि आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेमध्ये जे काही बदल होतात त्या बदलांपासून अर्थव्यवस्थेचं संरक्षण करणे हे सरकारच्या राजकोषीय धोरणाचं सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. ठीक आहे, ही उद्दिष्ट लक्षामध्ये ठेवा. यातली सगळ्यात महत्त्वाची कुठली असतील तर भाववाढ आणि भावघट ह्या दोन्हीचं नियंत्रण करणे किंवा व्यापार चक्राचं नियंत्रण करणे हे सरकारच्या राजकोषीय धोरणाचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. पण कधी कधी प्रश्न असाही विचारतात, मंदीमध्ये अर्थव्यवस्थेमध्ये जर मंदी असेल त्या मंदीच्या काळात कोणत्या धोरणाचा जास्त प्रभावीपणे वापर केला जातो? इफेक्टिव्ह पॉलिसी कुठली आहे? मग RBIचं मौद्रिक धोरण का सरकारचं राजकोषीय धोरण? तर मौद्रिक धोरण अल्पकाळामध्ये प्रभावशाली आहे. ठीक आहे, कमी जास्त प्रमाणामध्ये भाववाढीमध्ये बदल करता येतो, पण व्यापक बदल घडवून आणायचे असतील तर मौद्रिक धोरण कमी पडतं आणि राजकोषीय धोरणाचा जास्त प्रभाव मंदीच्या काळामध्ये किंवा तेजीच्या कालखंडामध्ये घडून येतो, असं उत्तर लिहा. मंदीच्या काळात प्रभावशाली असणारं धोरण कुठलं असं विचारलं तर त्याचं उत्तर राजकोषीय धोरण प्रभावशाली धोरण असेल, हे त्याचं उत्तर असेल. ठीक आहे, ही सरकारच्या राजकोषीय धोरणाची उद्दिष्टे आहेत. आपण पुढच्या घटकाकडे जाऊ. बघा मित्रांनो, या राजकोषीय धोरणामध्ये काही महत्त्वाची साधनं आहेत. इन्स्ट्रुमेंट ऑफ फिस्कल पॉलिसी म्हणजे कोणकोणती साधनं आहेत आणि त्याचा नेमकं सरकार कोणत्या पद्धतीने उपयोग करतं ह्याचा आपण विचार करू. बघा, साधनं कुठली कुठली आहेत तर RBI सरकारच्या राजकोषीय धोरणामध्ये 5 महत्त्वाची साधनं आहेत. त्यापैकी एक सरकारचं सार्वजनिक उत्पन्न म्हणजे महसुली असेल आणि भांडवली असेल, म्हणजे दोन्हीचाही समावेश होतो. ठीक आहे, या व्यतिरिक्त सार्वजनिक व्यय आहे, एक्सपेंडिचर, ज्याला आपण सार्वजनिक खर्च असंही म्हणतो. ठीक आहे, व्यय किंवा सार्वजनिक खर्च असेल दुसरा घटक. त्यानंतर तिसरं एक साधन आहे ते म्हणजे सरकारचा सार्वजनिक कर्ज आहे, पब्लिक डेप्थ. सार्वजनिक कर्जाचा उपयोग कशा पद्धतीने केला गेला आहे. ह्या व्यतिरिक्त आणखी एक महत्त्वाचं साधन म्हणजे कर रचना आहे. कर रचना ज्याला टॅक्सेशन किंवा त्यालाच इंडियन टॅक्स स्ट्रक्चर असे म्हणतो आपण. ह्याचा वापर कसा केला गेला आहे? कर सवलत दिली गेली का करामध्ये वाढ केली गेली आहे, कोणत्या पद्धतीनं ही साधनं वापरली गेली ह्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर घडून येतो. आणि शेवटचं एक साधन आहे ते म्हणजे वित्तीय प्रशासन.
वित्तीय प्रशासन या अशा प्रकारच्या 5 साधनांचा समावेश सरकारच्या राजकोषीय धोरणामध्ये होतो. हे कायम लक्षात असू द्या. कधी कधी परीक्षेला प्रश्न विचारतं सरकारच्या राजकोषीय साधनांमध्ये कुठल्या साधनांचा समावेश होतो. पर्याय सार्वजनिक खर्च, सार्वजनिक कर्ज, कर रचना आणि बँक दर. आता बघा बँक दराचा कुठेच संबंध येत नाही, कारण बँक दर बँक ठरवते. म्हणजे समजा भारतातल्या व्यापारी बँकांवर आरबीआयचं नियंत्रण आहे, मग बँक दर सुद्धा आरबीआय ठरवेल. आरबीआयच्या मौद्रिक धोरणामध्ये बँक दर हे मौद्रिक साधन असेल म्हणजे ते राजकोषीय साधन नाही, हे तुमच्या लक्षामध्ये आलं पाहिजे. गाळा दर असेल हे पण आरबीआयच्या मौद्रिक साधनामधलं साधन आहे. खुल्या बाजारात रोख्यांची खरेदी विक्री असेल. फक्त तुम्हाला एवढा फरक करायचा आहे, मौद्रिक धोरणामधली साधनं कुठली आणि राजकोषीय धोरणामधली साधनं कुठली हे जर लक्षात ठेवलात. राजकोषीय धोरणामधली साधनं कमी आहेत आणि सोपी आहेत लक्षात ठेवायला. कोणकोणती आहेत बघा, त्याचे फक्त 5च साधनं महत्त्वाची आहेत. एक उत्पन्न, दुसरं खर्च, तिसरं कर्ज आणि चौथं कर आहे. ही 4 जरी लक्षात ठेवलात तरी सहज तुम्हाला राजकोषीय धोरणाची साधन लक्षामध्ये राहतील. ठीक आहे, उत्पन्न, खर्च, कर्ज आणि कर. आणखी जास्त पुढे गेलो आपण तर दरवर्षी सरकार अर्थसंकल्प जाहीर करतं. ह्या अर्थसंकल्पामध्ये उत्पन्न आणि खर्च अशा 2 बाबी आहेत. ठीक आहे, मग यामध्ये जर खर्च अधिक असेल सरकार कर्ज घेतं आणि पुढच्या वर्षी उत्पन्न प्राप्त करण्यासाठी कर आकारतं. आणि या सगळ्याचं असलेलं प्रशासन व्यवस्थापन म्हणजेच काय असेल, वित्तीय प्रशासन असेल. ठीक आहे, आता ह्याचा होणारा इम्पॅक्ट परिणाम काय होतो बघा. समजा अर्थव्यवस्थेमध्ये मंदी किंवा तेजी असेल तर त्या काळात ही साधनं कशी वापरतात आपण एका साधनानुसार जाऊ. उत्पन्नामध्ये बघा, देशामध्ये मंदीची अवस्था असेल तर सरकार अधिकाधिक उत्पन्न प्राप्त करायचा प्रयत्न करत नाही, खर्च अधिक करतं किंवा मग परत इतर माध्यमातून उत्पन्न मिळवायचा जास्त असा प्रयत्न केला जात नाही. ठीक आहे, पण जर तेजीची अवस्था असेल तर सरकारच्या उत्पन्नामध्ये वाढ घडवून आणतं, त्याचा बाजारामध्ये परिणाम होतो. दुसरा घटक बघा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे खर्च आहे. अर्थव्यवस्थेमध्ये शासकीय खर्चामध्ये वाढ झाली की बाजारपेठेमधला पैसा वाढतो, परिणामी लोकांची क्रयशक्तीमध्ये वाढ होते. देशामध्ये पैसा वाढला की मागणीमध्ये वाढ घडून येते आणि परिणामी वस्तूच्या किमती वाढू लागतात. म्हणजे मंदीच्या काळात किंवा चलन घट असताना सरकारने सार्वजनिक खर्चामध्ये वाढ केली असेल तर ते उपयुक्त ठरतं किंवा अनुकूल परिणाम होतो. पण जर तेजी असेल, भाव वाढ असेल तर अशा वेळेला सरकार सार्वजनिक खर्चामध्ये वाढ करत नाही, काय करतं, घट करतं. आवश्यक तेवढाच खर्च केला जातो, अतिरिक्त खर्च टाळण्याचा सरकार प्रयत्न करतं. कधी, जर देशामध्ये तेजी असेल तर. आणि या उलट मंदी असेल तर सरकार खर्चामध्ये वाढ करतं, कारण मंदीतनं बाहेर काढायचं असेल तर सरकारी खर्च आवश्यक आहे. ठीक आहे, मग यामध्ये काय काय केलं जातं तर सरकार उद्योगाला पॅकेज देईन, व्याजदर कमी करायला आरबीआयला सांगेन, या व्यतिरिक्त पण स्वतः गुंतवणूक करेल, वेगळ्या माध्यमातून लोकांना अनुदान दिली जातील. ह्या सगळ्या माध्यमातून सरकार कोणत्याही माध्यमातून देशात पैसा वाढवायचा प्रयत्न करेल. जसं आता आत्मनिर्भर भारत सुरू केलं बघा. लॉकडाऊनच्या काळामध्ये भारताची जगाच्या अर्थव्यवस्थेसोबत भारताची अर्थव्यवस्था सुद्धा जवळजवळ कोलॅप्स झाली आहे. मग यात आता बाहेर काढायचं असेल, सरकार आत्मनिर्भर भारत योजनेसारख्या योजनेवर 10 लाख कोटी रुपये खर्च करतंय. मग ते पायाभूत सुविधा असतील किंवा रस्ते असतील किंवा इतर ज्या काही कुठल्या सुविधा घटक आहेत त्या सगळ्या घटकावर सरकार खर्च करतंय. म्हणजेच सरकार खर्चामध्ये वाढ घडून आणतंय, का तर मंदीची अवस्था आहे. ठीक आहे, कोणत्या अवस्थेत काय बदल केला जातो एवढं फक्त लक्षात ठेवा. प्रश्न काय असतो, सरकार मंदीच्या काळात राजकोषीय साधनांचा अवलंब कोणत्या पद्धतीने करेल, योग्य पर्याय निवडा. मग सरकार मंदीमध्ये खर्चात वाढ करेल. पुढे बघा, तर कर्ज वाढवलं जातं का कमी केलं जातं. जर देशात मंदी असेल तर खर्च अधिक असतो, उत्पन्न कमी असेल आणि खर्च अधिक असेल तर अर्थसंकल्प तुटीचा असतो. आणि अर्थसंकल्प तुटीचा असेल तर कर्ज घेणं भाग पडतं. कारण तुटीचे 3 मार्ग आहेत, देशांतर्गत कर्ज, आंतरराष्ट्रीय कर्ज आणि आरबीआयची चलन निर्मिती, ज्याला तुटीचा अर्थ भरणा म्हणतो आपण. ह्यापैकी सरकार कर्जाचा अवलंब अगोदर स्वीकारतं. ठीक आहे, मग समजा कर्ज जास्त घेतली असतील तर देशात पैसा वाढेल, मंदीमध्ये उपयुक्त ठरतं. या उलट समजा तेजी असेल तर सरकार कर्जामध्ये वाढ करणार नाही. इकडे बघा खाली कर रचना, इंडियन टॅक्स स्ट्रक्चर. कराचे 2 प्रकार आहेत, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष. एक साधी गोष्ट लक्षात ठेवा, उत्पन्नावर कर आकारला असेल तर तो प्रत्यक्ष, वस्तू आणि सेवा यांच्यावर कर आकारला असेल तर तो अप्रत्यक्ष. मग करामध्ये सवलत दिली असेल तर लोकांकडे उत्पन्न वाढतं आणि करामध्ये वाढ केली असेल तर लोकांचं उत्पन्न कमी व्हायला लागतं. मग मंदी असेल तर सरकार कर सवलत देतं, जसं आता अलीकडे दिली गेली. पूर्वी आपल्याकडे 2.5 लाखावर आपण 2.5 लाख ते 5 लाख 5% कर आकारायचो. पहिल्या 2.5 लाखावर 0% होता, पुढच्या 2.5 लाखावर 5% कर आकारायचो. पण आता 5 लाख रुपये उत्पन्न करमुक्त केलं गेलं, करामधनं सूट दिली गेली. अशी सूट किंवा सवलत कधी दिली जाते,
ज्यावेळेला बाजारपेठेमध्ये मंदीची अवस्था आहे त्यावेळेला कर सवलत दिल्या जातात. या उलट जर तेजी असेल किंवा भाववाढ असेल तर कर सवलती न देता सरकार करामध्ये वाढ घडवून आणतं. ठीक आहे, या साधनांचं जे काही प्रशासन केलं जातं त्यालाच काय म्हणतात, वित्तीय प्रशासन असं आपण म्हणतो. इथं थोडक्यात राजकोषीय धोरण हा घटक तुम्हाला क्लिअर झाला असेल. मित्रांनो, असे अनेक व्हिडिओ जर तुम्हाला ऐकायचे असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. ते चॅनलला सबस्क्राईब का करायचं, कारण मी जेव्हा केव्हा व्हिडिओ करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल आणि तुम्हाला चटकन तो व्हिडिओ पाहता येईल. यासाठी चॅनल सबस्क्राईब केलात तर तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. तसंच आपलं इकॉनॉमिक्सचं राजमुद्रा लातूर इको स्पेशल नावाचं एक टेलिग्राम चॅनल आहे, ते पण तुम्ही जॉईन करू शकता. अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपण भेटत राहू. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.